मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अरुंधती खूप घाबरलेली असते. आशुतोष तिला धीर देतो. त्यावर अरुंधती बोलू लागते की समृद्धीतून फोन आला ना, माझ्या पोटात गोळाच येतो. तेवढ्यातच प्रकाश गाडीतून बाहेर येतो आणि पोटात गडबड आहे असं आशुतोषला सांगतो. तेव्हा आशुतोष त्याला वॉशरूमला जायला सांगतो. तेव्हा प्रकाश तेथून जातो. तर आशुतोष अरुंधतीचं थोडं टेन्शन कमी करण्यासाठी आपण त्या टपरीवर चहा घ्यायचा का असं विचारतो. तेव्हा अरुंधती ठीक आहे असं बोलते. दुसरीकडे यश आप्पांना विचारून मित्राकडे चाललेला असतो. तेवढ्यातच कांचन त्याला थांबवते आणि विचारते, माझ्या वाढदिवसानंतर गौरी घरी आलीच नाही. तेव्हा आप्पाही बोलतात, हो मी तुला विचारणारच होतो. त्यावेळी यश उत्तर देण्याचं टाळतो. तर आप्पा त्याला विचारतात, तुम्ही परत भांडलात का? तेव्हा यश नाही असं बोलतो. तर संजना मध्येच सांगते की यश, तू आई आप्पांना सांगितलं नाही का गौरी यूएसला जात आहे? तेव्हा अनिरुद्ध बोलतो, बरं झालं गौरी यूएसला जात आहे. पॅन्डेमिकमुळे तिला यूएसला पण 2 वर्ष जाता आलं नाही. तेव्हा कांचन लगेच यशच्या लग्नाची स्वप्न रंगवू लागते आणि लग्न माझ्या यशचं एकदम थाटामाटात झालं पाहिजे असं सांगत असते. संजना कांचनला सांगते, परंतु आई त्यासाठी खूप वेळ आहे. तर कांचन बोलते, साखरपुडा होऊन खूप दिवस झाले आहेत. आता ह्या दोघांचं लग्न पटकन उरकून टाकलंच पाहिजे. तेव्हा संजना कांचनला सांगते, आई हे लगेच शक्य नाही, कारण गौरी तिकडे जॉबसाठी जात आहे. ऐकून सर्वजण विचारात पडतात. तर कांचन डोक्याला हात लावून बसते. संजना यशकडे पाहून बोलते, खूप मोठा तिला चान्स आहे, त्यामुळे तिने कोणाच्याही सांगण्यावरून हा चान्स सोडू नये. यश रागातच तिच्याकडे पाहत राहतो. तेव्हा कांचन विचारते, किती दिवसांसाठी ती तिकडे चालली आहे? तेव्हा संजना पटकन बोलते की 4-5 वर्ष तरी लागतील. हे ऐकून कांचन अजूनच घाबरते. तर यश मध्येच सांगतो, नाही 2 वर्षांसाठी जाणार आहे. कांचन आप्पांना विचारते, आणि ह्या दोघांच्या लग्नाचं काय? जर गौरीनेच यूएसला यशला बोलवून घेतलं तर आपण काय करायचं? ते आशुतोषच्या गाडीजवळ 2 मुलं येतात. त्यांना अरुंधतीची पर्स चोरायची असते. इकडे कांचन हट्टालाच पेटते. काही झालं तरी गौरीला अमेरिकेला पाठवायचंच नाही. सर्वजण कांचनला समजावून सांगत असतात, परंतु कांचन ऐकत नाही. ती सर्वांना सांगत असते की आजकालच्या मुलींना नवीन खेळणं दिसलं ना, जुनं खेळणं लगेच फेकून देतात. जसं की हिला नवीन नोकरी मिळाली, हिने लगेच साखरपुडा विसरला कारण तो जुना झाला आहे. म्हणून ती यशला पुन्हा सांगू लागते की काहीही करून तू गौरीला सांगून टाक की तू अमेरिकेला जायचं नाही. तेव्हा यश स्पष्टपणे कांचनला सांगतो, मी गौरीला असं काहीही सांगणार नाही. तेव्हा अविनाश कांचनला समजावतो की यश किंवा आपल्या घरातील कोणीही गौरीला काहीही बोलणार नाही, कारण आजकालच्या मुलींना लग्नापेक्षा त्यांचं फ्युचर महत्त्वाचं असतं. त्यांनी पूर्णपणे विचार केलेला असतो. लग्न हे त्यांच्यासाठी अजिबात महत्त्वाचं नसतं. तेव्हा कांचन विचारते, मग तो साखरपुडा कशाला केला? तेव्हा यश सांगतो की साखरपुडा हा फक्त तुमच्या समाधानासाठी केला. जरी हा साखरपुडा झाला नसताना आमचं रिलेशन तसंच राहिलं असतं. तुम्हाला फक्त जगाला देखावा दाखवायचा होता. म्हणून तो पुन्हा कांचनला समजावू लागतो की गौरीला तिचं स्वप्न पूर्ण करण्याची एक छान संधी मिळत आहे. तिच्या आड मी कधीही येणार नाही. पहिला प्रश्न तो एकत्र राहण्याचा. तर आम्ही लग्न न करताही एकत्र राहू शकतो. त्यासाठी लग्नाची गरज नाही. तेव्हा कांचन मध्येच खोचकपणे बोलते की तसंही तू रात्रीपर्यंत तिच्याबरोबर असतो, त्यामुळे मूल होण्याचा प्रश्नच नाही. तेव्हा सर्वजण कांचनच्या ह्या बोलण्याकडे पाहतच राहतात. तेव्हा यश कांचनला सांगतो की लग्न करायचं म्हणून करिअरच्या ऑपॉर्च्युनिटी सोडायच्या हे मी अजिबात कधीही करणार नाही. आणि तिला तिथे जावंसं वाटतंय ना, जाऊ दे. तिला परत इकडे यावंसं वाटलं ना, मला खूप आनंद होईल. जर मधल्या काळात मला गौरीची खूप आठवण आली, मी तिला तिकडे भेटायला जाऊच शकतो ना. आणि तसंही मला गौरीची एक गोष्ट खूप आवडते, ती कधीही खोटं बोलत नाही. जे आहे ते सर्व क्लिअर मला सांगितलं आहे. तिच्यामध्ये धडाडीपणा आहे. तिने मला खोटं पण सांगितलं असतं की मी आईला भेटायला चालले आहे, तिकडे जॉब पण शोधला असता, परंतु तिने तसं केलं नाही. सर्व काही मला सांगितलं. मला गौरीचा हुकुमशहा नाही तर पार्टनर व्हायचा आहे, तिला साथ द्यायची आहे. वेळी कांचन सोडून सर्वांना यशचं म्हणणं पटत असतं.
तेव्हा कांचन यशला बोलते, जर ती तिकडे गेली आणि जर तिला दुसराच कोणी आवडायला लागला तर काय करायचं. तेव्हा यश सांगतो, गौरीने जर दुसरा कोणाबरोबर लग्न करायचा निर्णय घेतला तर मी तिला सपोर्ट करेल. हे ऐकून कांचन यशकडे पाहतच राहते. तेव्हा आप्पा यशचं खूप कौतुक करतात आणि त्याला बोलतात, तू तर खूप स्पष्टपणे बोलतो, मला हे खूप आवडतं. परंतु गौरीला सांग की अमेरिकेला जायच्या अगोदर आम्हाला इकडे भेटून जा म्हणून. तेव्हा संजना मध्येच सांगते की गौरीला जर तुम्हाला भेटायचं नसेल, ती आता अमेरिकेला चालली आहे, त्यामुळे तुम्ही तिला खूप काही बोलणार या विचाराने तिला भीती वाटत असेल. तसंही तिला तिचीच खात्री वाटत नसेल की ती अमेरिकेवरून पुन्हा इकडे येईल. तेव्हा आप्पा यशला सांगतात, ते काहीही असू देत, परंतु गौरीला जाताना आम्हाला भेटायला सांग. तेव्हा यश हो बोलतो. तेवढ्यातच एक माणूस अनिरुद्धचं कुरिअर घेऊन तिकडे येतो. तेव्हा अनिरुद्ध ते कुरिअर घेतो. संजना त्याला विचारते, काय रे, काय आलं आहे. अनिरुद्ध सांगतो की हे आपले डिवोर्स पेपर आहेत, तू याच्यावर आता गुपचूप सही करायची. हे ऐकून मात्र सर्वांना धक्का बसतो. इकडे अरुंधती त्या मुलांकडे पाहते. तेव्हा ती मुलं तिची पर्स चोरून पळत असतात. अरुंधती त्यांच्या मागे धावत असते आणि त्या दोन्हीही मुलांना लगेच पकडते. आशुतोषही तिच्या पाठीमागे येतो. तेव्हा अरुंधती त्या मुलांना जाब विचारते आणि त्या दोघांचाही कान पिरगाळते. तेव्हा ती मुलं बोलू लागतात की काकू प्लीज आम्हाला सोडा, कानाच्या डॉक्टरकडे जाण्यासाठी आमच्याकडे पुरेसे पैसे पण नाहीत. तेव्हा काम करायचं, चोरी कशाला करता, असं अरुंधती बोलते आणि त्या मुलांना खूप सुनावते. आशुतोष अरुंधतीचं हे नवं रूप पाहून तिच्याकडे पाहतच राहतो. तेव्हा ती त्या मुलांकडे त्यांचे फोन नंबर मागते आणि तुमच्या आईवडिलांना कळवतेच की तुम्ही चोरी करत होतात. दोघेही घाबरतात आणि अरुंधतीला बोलतात, काकू प्लीज असं काहीही करू नका आणि आम्ही चोरी यासाठी केली कारण आमच्या मित्राचा मोबाईल आमच्याकडून फुटला, त्यामुळे त्याला नवीन घेऊन द्यायचा आहे. तेव्हा अरुंधती मग चोरी करायची का असं त्यांना विचारते. तेव्हा ते दोघेही अरुंधतीच्या आणि आशुतोषच्या पाया पडतात आणि तेथून जातात. त्यानंतर ते दोघेही गाडीत बसतात आणि घरी जाऊ लागतात. तेव्हा आशुतोष अरुंधतीवर खूपच हसत असतो. तेव्हा अरुंधती शांत बसा आशुतोषला बोलते. तरीही आशुतोष तिची गंमत करतो आणि तू त्या मुलांचा चक्क संस्कार वर्गच घेतला, तू मला पोलीसवाला करून टाकला कारण मी उंच आणि धिप्पाड आहे म्हणून. हाच तुझा स्वभाव मला खूप आवडतो, तू खूप क्यूट आहेस. आय लव्ह यू अरुंधती, असं तो पटकन बोलून जातो. तेव्हा आशुतोषच्या डोळ्यातील प्रेम अरुंधतीला समजतं. तेव्हा ती त्याच्याकडे पाहतच राहते. त्यानंतर तो अरुंधतीला बोलतो, तू एवढं मनावर घेऊ नको, माझा हा प्रॉब्लेम आहे. माझं प्रेम हे आपल्या मैत्रीच्या आड कधीही येणार नाही, परंतु आज मी तुला सॉरी बोलणार नाही कारण 1 तासापूर्वी मी ह्या जगात असेल की नाही याची मला खात्रीच नव्हती. तेव्हा आशुतोषचा हा प्रामाणिकपणा अरुंधतीला खूप भावतो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये संजनाने खूप झोपेच्या गोळ्या घेतलेल्या असतात आणि आत्महत्येचा प्रयत्न केलेला असतो. हे पाहून घरातील सर्वजण खूपच घाबरतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.